कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी रामराम ठोकू माझ्या सासरला? हो, कारण त्यातच तुझं भलं आहे। बाबा काय बोलताय तुम्ही? हो असं काय करताय? माझं मन, माझा जीव, माझी माणसं, माझे अधिपती सगळं त्या घरात आहे आणि मी त्या घराला असं रामराम ठोकावं असं म्हणणंय तुमचं? काय म्हणालीस तू? माझी माणसं? कुठली ग तुझी माणसं? तुझा गळा धरतात ती, तुझ्यावर हल्ला करतात ती। अगं त्या घरात तुला साधं माणूस म्हणून कोणी वागणूक देत नाही, ती तुझी माणसं। तू त्या घरची लक्ष्मी आहेस आणि ऐन सणाच्या दिवशी त्यांनी तुझ्यावर हल्ला केला, ती तुझी माणसं। बाबा हे बघा, त्या भुवनेश्वरी मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम त्यांनी कधीच मला आपलं मानलं नाही, पण बाकीची माणसं आहेत ना त्या घरात, आजी आहे, बाबा आहेत, त्यांना सगळ्यांना काळजी आहे माझी। काळजी आहे तर त्यांनी काय केलं ग? म्हणजे काय केलं म्हणजे? तुझ्या सासऱ्यांनी तू परत घरी येण्यासाठी काय केलं? काहीच नाही ना? असं नका म्हणू बाबा, त्यांनी फोन केला होता, तुम्हाला आठवतंय ना? तुम्ही चिडला होता त्यांच्यावर आणि फोन कट केला होता। सूर्यवंशींच्या घरातली सगळी माणसं ब्लॉक कर तुझ्या फोन मधून आणि तुझ्या मनातून सुद्धा। त्यांच्या परीने ते प्रयत्न करत असणार आहेत, मला खात्री आहे। असं खात्रीवर आयुष्य जगता येत नाही अक्षू, आणि या सगळ्या गोष्टींचा तू इमोशनली विचार करू नकोस। नाही, मी इमोशनली विचार नाही करत आहे बाबा, प्रॅक्टिकली विचार करतेय। अधिपती खूप चांगला माणूस आहे बाबा, प्रामाणिक आहेत ते। त्यांचं जितकं प्रेम आहे ना माझ्यावर, तितकं दुसरं कोणी करू शकतं यावर माझा विश्वासच नाहीये। आणि अडाणी नाही आता ते, कमी शिकलेले आहेत बाबा, आणि असं असून सुद्धा त्यांनी त्यांचा बिझनेस आज कुठच्या कुठे नेलाय। असं कुठला अडाणी माणूस करू शकतो सांगा मला? त्यांच्या छायेखाली माझं बाळ वाढणार आहे, हे माझं आणि त्या बाळाचं सौभाग्य आहे। मग काय आता तू तुझ्या बाळाला त्या अधिपतींसारखं अडाणीच ठेवणार आहेस का? बाबा मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? अडाणी नाही आहेत ते, कमी शिकलेले आहेत। म्हणजे अशिक्षितच ना बाबा? अहो तुम्ही ऐका ना, आत्ताच नका ना हो सगळं बोलूयात, थांबा ना थोडं। मग कधी बोलणार? यस, काय झालंय बाबांना? असं का बोलतायत हे? कारण त्यांच्या त्या आई साहेबांना शिक्षणाचं वावड आहे आणि तुझ्या नवऱ्यामध्ये त्या बाईच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही। नाही म्हणजे तुला जे काय मुलगा मुलगी जे काही होईल त्याला शिक्षणापासून वंचित ठेवायचं असेल असं जर तू ठरवलं असेल तर तुझी मर्जी, पण मला विचारशील तर मी एवढंच सांगेन की बास, खरंच सगळं बास। त्यांना तुझी कदरही नाहीये आणि गरजही नाहीये, त्यांनी तुझा कधी मानही ठेवलेला नाही। जिथे आपला मान ठेवला जात नाही तिथे अपमानित होण्यासाठी अजिबात जाऊ नये, आणि अशा घरामध्ये मूल वाढवण्यापेक्षा तू बाबा प्लीज असं नका बोलू, प्लीज। बोलणार मी, कारण मला तुझी काळजी आहे। कारण त्या घरात तू तुझं मूल वाढवण्यापेक्षा तू त्या घराला स्वतःहून तोडणं हे मला जास्त योग्य वाटतं। तरीच म्हणलं अजून आई साहेबांवर कसं काय घसरलं नाही तुम्ही? त्यासनी बोलल्याशिवाय अन्न गोड लागत नसेल ना तुम्हाला? उगाच बोलत नाहीये मी अधिपती, त्या बाईनं कारस्थाने एवढी केली आहेत ना, ती विसरतो म्हटलं तरी मला विसरता येत नाहीत। पण माझ्या बाबतीत जे करायचं ते तिनं केलंच। आता अक्षराच्या मागे लागले हात धुवून। अक्षरा नकोय तिला या घरात, म्हणून तिला घराच्या बाहेर काढलं तिनं। ऐकून घ्यायला लागले म्हणून उगाच काय तर बोलू नका तुम्ही। किती वेळा सांगू, मास्तरीन बाईसनी आई साहेबांनी बाहेर काढलेलं नाहीये, त्या त्यांच्या मर्जीने गेल्यात, माहिती नव्हतं तुम्हाला? अधिपती, अक्षरा या घराला तुला सोडून स्वतःच्या मर्जीनं जाणार नाही हे तुला माहिती आहे। अरे त्या भुवनेश्वरीनं तुझ्या करवी तिला या घराच्या बाहेर काढले हे तुला कळत का नाहीये? अधिपती, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये। स्वतःच्या डोक्याने विचार कर जरा, तुझ्या स्वतःच्या संसाराचा विचार कर आणि अक्षराला परत घेऊन ये। आमच्या संसाराचं काय करायचं की नाही आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही पडू नका त्याच्यात। पडणार? बाप आहे मी तुझा, मी जन्म दिलाय तुला,
तू जर चुकीच्या मार्गाने जात असशील तर तुला थांबून जाब विचारणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. या घरात मला जाब विचारायचा हक्क फक्त आमच्या आई साहेबांना आहे. आईसाहेब ते ऐकून ऐकून आम्हाला कंटाळा आला. तुला आईसाहेब करून कंटाळा येत नाही का रे? सोड ना हे, सोड. अधिपती, अक्षराला गमावशील अशानं कायमचा. अरे सोन्यासारखी पोरगी येते, तिला एवढा त्रास नको देऊ. आम्ही काय त्यासनी त्रास बिरास दिलेला नाही, उलट त्याच त्रास देतात आम्हाला. त्यासनी आमच्या संग बोलायचंच नाही, मग मी काय करू? कशाला मागं मागं जाऊ मी तर? अक्षराला तुझ्याशी बोलायचं नाही असं नाही होणार, एवढं गॅरंटीनं सांगतो मी तुला. उगाच तुम्ही काय कसली गॅरंटी बिरंटी देत बसू नका. जावा आराम करा, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघून घेतो. अधिपती, अजून सुद्धा वेळ आहे, काहीतरी कर. हा गुंता एवढा वाढेल ना की नंतर सुटता सुटणार नाही. गुंता आम्ही वाढवलेला नाहीच आहे, गुंता मास्तरींबाईंनी वाढवलेला आहे. त्यासनी आम्ही जीव तोडून सांगत होतो इथं राहावा घरात आमच्या संघ, आई साहेबांसंग, पण नाही, त्यांना त्यांचं खरं करायचं होतं, गेल्या घर सोडून. आता काय मी त्यांच्या मागं मागं जात नसतो, काय तेवढंच काम नाही आहे मला. त्यांनी त्यांच्या मनाचं केलं ना, आता मला जे करायचं ते मी करतो. अक्षू ऐक ना, रडू नकोस ना ग. अगं शांत बरं, शांत. आई मी कशी शांत हो सांग मला. तू ऐकलंस ना बाबा काय बोलून गेले ते? नको घेऊस त्यांचं एवढं मनावर, ते सोडून दे सगळं त्यांचं बोलणं. अगं पण बोललेच का असं? त्या घरापासून स्वतःला तोड म्हणजे असं कसं करू मी आई? अगं माझं सासर आहे, ते माझी माणसं आहेत तिथे, माझा नवरा आहे आई, अधिपती आहेत तिथे. मी त्या घरामध्ये लग्न करून गेले, ते काय संसार मोडण्यासाठी नाही आई. अधिपतींपासून दूर राहण्याचा विचार माझ्या मनात येऊच नाही शकत. मी असं विचारच नाही करू शकत आई. आणि तूच म्हणतेस ना मला की एकदा कुठलं नातं स्वीकारलं की ते शेवटपर्यंत निभवायचं असतं. कितीही चढ उतार आले तरी त्यांना सामोरं जायचं असतं, एकत्रपणे सामोरं जायचं असतं. ए बघ, आता ही परिस्थिती बदलली आहे ना अक्षरा, पूर्वीसारखी नाही ना परिस्थिती, म्हणून बोलले ग ते. अगं पण ही परिस्थिती सुद्धा बदलेल ना आई. मला सांग, जसं सुख फार काळ टिकत नाही तसं दुःखही नाही टिकणार, आणि हे दिवस पण जातील आई. एकच आयुष्य आहे, आणि हे आयुष्य मला अधिपतींबरोबर, माझ्या बाळाबरोबर मला आनंदात घालवायचं. यामध्ये काय चुकलं माझं? हो ग अक्षू, मला कळतंय तुझं काय म्हणणं आहे ना, ते खरंच कळतंय मला. अगं पण मी जे म्हणते ते बाबांना का कळत नाहीये? आणि आज काय झालं होतं त्यांना? ते अचानक एवढे का चिडले? मी त्यांचा राग समजू शकते आई, पण असं झालं काय अचानक? त्यांनी मला नातं का तोडायला सांगितलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.